चल बाई नैवेद्य दाखवला बरं झालं. आता सुरेंद्र ताईला देऊन ते तुझ्या वेळेला ताई जातो म्हणतात तर हे होऊन जाते. त्याचं जेवण होते त्याची शिदोरीत बांधून ठेवतो म्हणजे कसं मी नाही घाई गडबडीत विसरली पाहिजे. लेकरं घरी आहेत बिचारे. ते तो गुलाबजामुन आहे ते देऊन देतो आणि 5-6 पुऱ्या बांधतो. आपस लेकरं घरी गेले की जेवतात. कुठे गेली बाई कोणा कोपऱ्यात जाऊन बसली काय सांगा दिसूनही नाही राहिली. नाही तर तिची माय तर बातच तिच्यावर पाणी टाकते. कशी माय आहे काय सांगा माय एखादी असती ना तशी भांडत होती सुनाई संग. पुरीचा एवढा अपमान करतात सुना तरी. ही कशी आहे काय सांगा हे बाई. महिनीची सासू जशी वदरला डोक्सरी कामात दिसते बाई. सुनाईला डोक्यावर घेते पोरीला खेक असते. काय बाई आहे माय. माय ही आहे का हेडंबा ती. काय झालं काकू कोणाला शोधून राहिल्या होत्या. मी कोणाला शोधू माय बाई मला काय करायला लागते. मी आली होती अशीच देवाच्या पायाला गेले. मी काय कोणाला शोधू माय. झाला का देवाला नैवेद्य गिवेद्य दाखवणं झाला का. झाला अशी स्वयंपाक तर वाळा ना माय बाई. मग चला आता त्या सुनंदाताई जातात ना तर त्या जेवून राहिल्या तर मग तुम्हाला देतो त्याच्यासोबतच. चला मग. हो हो होय तू पुढे येतोच मी. ते तू लाईनी ननद नाही दिसली मग. माई लाईनी ननद तुम्हाला काय काम पडलं बाबा त्याच्या संग. मला काय काम पडणार आहे माय. तसं विचारून राहिली. दिसल्या नाही त्या बाई मला मगापासून म्हणून विचारलं माय. तू तर निरा एखाद्या इन्स्पेक्टर सारखी चौकशीच करतो. तुला काही धंदा गिंदा नाही का काही. आता सभागी मनाने विचारलं माय बाई मॅ की कुठे आहेत त्या बाई. त्या बाईचा स्वभाव मला लय आवडला. लय साजऱ्या स्वभावाच्या आहेत बाई त्या बाई. आणि माय शिकेल किती आहेत. हो त्याला शिकलेले आहेत. सांभाळून राहायचं त्याच्या जोडूनही. मला काय करावं लागते माय बाई. एखाद्या माणसाचा स्वभाव आपल्याला आवडते पट्टे. लय साजरा आहे बाई त्याचा स्वभाव. कुठे गेला काय सांगा मग त्याचा डोकं दुखत जाय म्हणून मला बांबीची डब्बी दिसली तर त्याला सांगायला आली मी. बापा लयच रस घेऊन राहिला मंदा बाईचा आणि काकूचा. पाहिजा म्हणा फक्त उपाळ्या नका येऊ देऊ. नाही बुडबुडे फुटलेलं ठीक आहे उपाळ्या झाल्या ना तर मंदाई त्याच रंगाची काकू त्याच रंगाची. नाही आपसातच झमका आम्हाला आवरा लागेल. नाही पण हे काकू लयच मंदा करून राहिली. कायच्यासाठी तिच्या मागे हिंडून राहिली काय सांगा. हे नाही तर तिला पाणी देऊन राहिली ना आमची मंदा आहे 1.5 डोक्षेची अक्कल काही नाही. हे काकू ना नक्कीच या काकूचा काहीतरी भात शिजून राहिला. नाही मला मम्मीला सांगा लागेल. नाही तर नसतंच आणतीन घरावर गोटे. हे काकू तर फक्त भांडण लावी आहे आणि मंदाला तर डोकसच नाही. मला मम्मीची भेट घ्या लागेल. मम्मीला सांगा लागेल जरा की याच्यावर लक्ष ठेवा म्हणून. हे बघ ती बसेल काय बाई भलकोशी मच्छर झाले बाई निरा. दिवसा बी डसतात बाई निरा. बाई माय अति कोण बसल्याची तुम्ही. अंग टाकलं काऊ ना बाई. डोकं दुखून राहिलं का. बसलं नाही डोकं आहे ना. सांग बरं बाई. हे बा मला बामीची डब्बी ना ते तिकडली खोली आहे की वर तरली त्या खोलीच्या खिडकीत दिसली. चला ना लावून देतो तुमच्या डोक्याला बाम. हा काय व माय लेकपोरीचं डोकं दुखून राहिलं का बापा. नाही मम्मीले मला सांगाच लागेल. हे काहीतरी या काकूची चाल आहे. हिला काय एवढी काळजी पडली त्या मंदाचं डोकं दुखून राहिलं का नाही दुखून राहिलं तर. ते मंदा अख्ख्या घराचं डोकं दुखून राहिली आणि या काकूला काय काळजी पडली नाही. मला मम्मीला सांगाच लागते पहिले. नाही हे काकू ना नक्कीच मंदाताईचे काहीतरी कान भरून राहिली माया विरोधात. आणि मंदाताई तर पहिलेच गरम आहेत. पण सगळं सोडून पहिले मम्मीची भेट घ्या लागेल. हा मम्मी मला तुम्हाला काय सांगायचं. नाही चला तिथं सांगतो ना. काही नाही तसं काही नाही मला बोलायचं या. नाही माझं डोकं नाही दुखून राहिलं होतं. तसं सांग टाकलं होतं काकू मी. बाम वगैरे नाही पाहिजे मला. तसंही मी बाम लावत नाही. बाम सहन नाही होत मला. विक्सच वापरते मी. आणि यांच्याकडे ते बामच असते. मी बाम नाही लावत. ओय माय सांग माघरी मोठीच्या मोठी विकची डबी पडेल आहे. सांग व माय. आणि तुम्हाला ती हिक्स नाही काय बाई. तुमच्या भावाला सांगा ना दुकानात आण म्हणून. 2 भाऊ काय कामाचे. बहीणचं डोकं दुखून राहिलं आणा ना म्हणा विकची डबी. तुमच्या घरी बाम आहे का. नाही एवढं काही नाही आहे. माझं डोकंच नाही दुखून राहिलं ना. थोडं अपसेट होतं. हो माय अपसेट नशीन तर कसं असेल. मला तर बाई लढशीन राहिला खरं ना माय बाई. एवढ्या मोठ्या लोकांच्या पोरी एवढ्या मोठ्या लोकांची बायको पाहिलं तर काय मान नाही व माय. भाऊजाई निरा हलकटली पाहिजे. बरं भाऊजाई तर भाऊजाई बाई तुमची आईची बी चुकते बरं बाई व. तुमची आई बाई निरा सुनायचीच ओळख करते. पोरीचं निरा केलं तेव्हा ठाकलूनच द्या की काय. तुमच्या आईले खरं सांग का पोरीचं काहीच प्रेम नाही बरं बाई. उलसक प्रेम नाही पोरीचं. नाही तर एखादी तर असती तर मासारखी मी असती ना तर सुनीच्या साजऱ्या झिट्या लोसल्या असल्या. आणि का तर बापाच्या घरून आणा लागते का तुला लेकीसाठी असं जा विचारला असता तिले. आणि तुमची आई मासुनीच बरोबर आहे म्हणतात आणि तू मुखी राय कमा नाही बाई. अशी बाई नाही पाहिली माय मॅ की पोरीला दाबते सुनीले वरचढपणा करायला लावते. नाही तसं काही नाही आहे. ते मम्मी ना जरा जास्त सुनीच्या जरा जास्त आयरी चालली. तिला सांगा लागेल जरा की सुना ह्या सुना असतात आणि मुली ह्या मुली असतात शेवटी. आहे की नाही. म्हणजे काही म्हणा बाई असं पाहिलं नाही बाई आपण कुठेच नाही पाहिलं माय. नाही तर जगातली कोणती बाई म्हणा पोरीचाच भाग घेते. पोरीचं चुकेल असलं तरी बी मग तिथं तुमचं खरं आहे. तरी बी बाई तुमची आई तुमचा भाग घेत नाही त्या सुनीची पाठीशी घालते.
कमाल व माय बाई, कमाल व माय. खरंच व मधुबाई तुमची की वचून राहिले तुम्ही, काही म्हणा बाई म्हणा बाई. खरंच तुमचं डोकं दुखणार नाही तर काय, तर मास्त डोकं दुखून राहिलं. कमाल माय बी अशी माय, खरं ना माय बाई. त्या बाईचं चुकते बरं बाई व, आपण स्पष्ट म्हणतो मग चुकते तुमच्या आईचं. तुमची बाजू घ्यायला पाहिजे होती त्यानं, सुनीची बाजू घेतात. आणि काय मग सुन शेण काय हे करणार आहे तर सुनाईले काय तेच पाहिजे मग. तशाच तर भले आग आहे लाईनीला आहे बरं बाई, तुम्ही काही म्हणा बाई. तुम्हाला तिला सारी हवा तुमच्या आईचीच आहे. आणि तुमचे बाबा बी जरासा धाक नाही माय सासऱ्याचा म्हणून, सासूचा म्हणून. नवरे तर काहीच नाही माय बाई, बैलच आहेत निरा. पण मला बाई दया तुमची चिऊन राहिली. खरं व माय बाई लयच परपट्ट आहे व माय तुम्हाला मायरात. दिसते व माय बाई, दिसते फक्त भरमाचा भोपळा हिंगाचा वास, काही नाही. मोठ्या लोकांच्या पोरीन पाहिलं तर काही नाही. एका साडीची उजागरी नाही माय. एवढा धमधम बायतीला आणला, भाऊजाईनं हातावर टेकवलं काय चादर. रश्मीला मला जरा तिची हवा काळाच लागली. म्हणजे तिला काहीच अक्कल नाही आणि मम्मी तिला पाठीशी घालते. नाही मला तर पहिले मम्मीसोबत बोला वाटते, मम्मी सोबतच बोलते मी जरा. एवढ्यांसमोर आता विनाकारण गोष्ट फुटली, माझा अपमान झाला नाही का? सर्वांना माहित झालं ना की माझी काहीच व्हॅल्यू नाहीये म्हणून माहेरात. बाई बाई तुम्ही काही म्हणू नका माय, मी काहीच सांगलं नाही माय बाई. नाही तू उगाच नका माय बाई मा नाव येऊ देऊ बाई. तुम्ही लय साजऱ्या स्वभावाच्या, शांत शांतच राहा, काही म्हणू नका माय कोणाले, राहू द्या माय बाई. पण बाई मुक राव तर किती राव माणसानं. अपमान सहन करायचा बी एक लिमिट असते ना. एवढा धाय चार चौघात बाई भावजाई अपमान करतात बाई. खरंच बाई किती सहन करावं मायले की बाई न. त्यातल्या त्यात माय बी आपल्या पाठीशी नाही. कमाल व माय बाई, खरं मग माय काही खरं नाही बाई तुमचं. पण जाऊ द्या बाई, तुम्ही काही म्हणू नका, राहू द्या माय बाई. उगाच काय लेस वाद. आता दाखवते मी. पहिले तर मी मम्मीलाच विचारते की आम्ही तुझ्या मुली आहो का ती कालची आली ते तुझी मुलगी आहे, तिचं एवढं बाजू घेऊन राहिली. जाय जाय जाय, विचार तो मायली विचार, तो बापाली विचार, साऱ्या घरादाराला विचार. कर कर साजरा तमाशा कर, त्या रश्मीच्या झिट्यालूच साजऱ्या. मग मा काळी झाले शांतता बेटीन. मा 51,000 तिनं पाण्यात घातले, त्या रश्मीच्या झिट्यालूच साजऱ्या. अरे म्हणता आई माय पाहुणे आहेत काय? काय म्हणता? अरे म्हटलं आपल्याला अर्जंट निघावं लागते. मला कंपनीतून फोन आला होता, मला उद्या सकाळी कोणती हल्दीत जॉईन करायचं आहे. म्हणजे मला जायच लागते उद्या. त्यामुळे आत्ताच निघू आपण, म्हणजे रात्री 2:30 पर्यंत पोहोचून जाऊ तिथं. मी सकाळी कंपनीत जाऊ शकतो. तर लवकर आवर बरं. मग राणी कुठं आहे? अरे हो का, बरं मग ठीक आहे. मग राणीला आवाज द्या, बाहेर असेल ते खेळून राहिली असेल. चला मग मी आवरते. हो का अर्जंट, मग काय करू? मग चला मग, काही प्रश्नच नाही. काय विचार बोलायचं काही विषयच नाही. चला मग, नाहीतरी उद्या जाणार होतो तर आज जाऊ. हो सॉरी, तुझा एक दिवस कमी झाला, पण खरंच अर्जंट आहे मला. नाही नाही तसं काही नाही. सारे याच्यावर पाणी फिरलं या पाहुण्यानं. आताच फोन याचा होता याचा, नाही तर असं बरोबर इले म्या गोत्यात घेतलं असतं की नाही, तिनं बॉम्बच टाकला असता रश्मीच्या उरावर. लय बचर 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 करते रश्मी. आता तर बरोबर आडसट्ट्यात सापडली होती. काय व आता हे जर चालली गेली तर मग काय, मेन खेळाडूच चालला गेला तर गेमच फसला. लय धावपळ करत चालले बापा. नाही ते काय, कंपनीतून फोन आला ना, तर मग अर्जंट असलं तर जावंच लागतं. सुट्टी कॅन्सल झाली ना. आपलं नोकरदाराचं कसं असंच राहते शेवटी. हा बापा, हो नोकरी करायला लागते तर ते साहेबाचं ऐकाच लागते. हो बापा. बाई तुम्ही काही मनाला खराब नका वाटून घेऊ. मोठ्या मनाचे लोक बात भुलून जात असतात, मान अपमान. तुम्ही काही वाटू नका घेऊ माय बाई, जाऊ द्या. हायतच तशा नशिबानं तुमची भाऊजाई, आता काय म्हणता. पण बाई मला मन दुखलं माय बाई तुमच्यासाठी. पण ध्यानातच राहू द्या, तुमची लाईनी भाऊजाई काही कामाची गट नाहीये. असं करता करता तुम्हाला तर तिला पतिरा समजीन ते. जरा तिचे खबर बात घेत जा तुम्ही आल्या गेले की. आता मला काय करावं लागते माय उद्या मन सांग. काकून कसं सांगलं, नाही तर मला काही नाही करावं लागत बरं माय. मला काय घेणं देणं माहिती ना तुम्हाला. झाडझुडीत लोटत नेलं खरकट्यासारखं, तर मलाच काय करावं लागते माय. तुमची गती तेच दिसून राहिली मला. तुमची भाऊजाई उलसाक मान देत नाही. किती होलपट पाहिजे माई बाई, सांग बाई. चादर आणली बाई, एवढी मोठी नोनोद सारखी नोनोद चादर देते तिने माय बाई. तुम्ही का साजरा बाई तिला आणला नाही काय? आता आमचं सोडा नाही. आता आम्ही काय म्हणू माय बाई, आम्ही तर माय बाई 5-5 ग्रामचं गोप आणलाय काय का लेकराले, तरी आम्हाला काय भेटलं चादर. नाही आता जाऊ द्या. आता कसं झालं, आता यांची सुट्टी संपल्यामुळे आम्हाला जावंच लागेल. नाही मी रश्मीला सबक शिकवल्याशिवाय राहणार नाही की. तिने माझा अपमानच केला. हो अपमानच आहे हा. मग मला स्पेशल गिफ्ट पाहिजे होतं काही ना काही. मग मी मुलगी आहे या घरची, ननंद आहे मी. म्हणजे जे सर्वांना देते तेच ते मला देते का? असं कसं आता मी तिला म्हणू शकत नाही मला जावं लागतं. नाही तर सांगितलं असं तिला आता. हो ना माय. उगाच पाहुणे फोन आला, नाही तर बरी 8-7 सापडली रश्मी. म्हणजे तुमचा अपमान झाला ना. तुमचा अपमान झाला ना बाई, म्हणून. नाही तर मला काय करावं लागतं माय. मी तर कोणाच्या घरात तोंड नाही घालत. पण बाई काय म्हणा बाई, एवढा मोठा श्रीमंत बापाच्या पोरी तुम्ही, पण तुम्हाला काही मान नाही बाई माहेरात. निरा हलकट पाहतात बाई भावजया.
तसंच असते बाई. लग्न झालं, पोरीची बिदाई झाली आणि भावजाई आली की तेच आयत्या पिठावर रेगोट्या उडते हो बाई. नागासारखे बेटोड्या काढून बसते आपल्या बापाच्या इस्टेटवर मा करून. आणि लेकी बाईला काही नसते, एका साडीची उजागरी नसते माय बाई. लय वाईट आहे व माय. पण जाऊ द्या बाई, काही म्हणू घेणू नका माय. आता डबलच्या बारीनं आल्या गेल्या की मग साजरी आरामात काढ जा तिची सटक. आता ऐन नाही तर तसं जर पाहिलं तर कायच आहे, माझ्यासारखी मुकी नसती नाहीत. मी आता सध्या गेली असती कसं त्याच्या उरावर साजरी चांगली धुन धुवून भाऊ घातली असती. मग तुम्ही लय गरीब हा बाई. हा हो, तसं जर विचार केला तो म्हणजे माझा अपमान केला तिने. तिच्या आई वडिलांना तर माहितीच व्हायला पाहिजे ना. जा लागते म्हणजे काय झालं, मी म्हणजे मी का तिला सोडून देऊ का? म्हणजे जा लागते म्हणजे का मला एका सेकंदात जा लागते काय? 5 मिनिटात मी तिच्या आई वडिलांना, तिच्या मावशीला, तिला सगळ्यांना चांगलं धारेवर धरू शकते. ती असतं म्हटलं मग मी कसं लय मोठ्या गोटी मनात ठेवू नये. खत होते ना मग आपलंच रगत जायते. त्याच्यापेक्षा जे मनात आहे ना ते बोलून टाका. समोरचा साजरा निश्चिंत जपते, आपण बसा मनातल्या मनात बोरत नाही. आणि ती बंबईला गेल्यावर तुम्हाला शांत जप लागेल का बाई? तुमचा अपमान झाला ना माय. तुम्ही एवढा साजरा बायतीला आणला, एवढे मोठे लोक शिकेल सवरेल स्टँडर्ड, आणि तुमच्या भावजाईनं काय दिलं तुम्हाला? चादर. नाही तिथे आता दाखवतोच मी. जा जाय लोक तर 2-3 काम तर बिघडून जाताना, वातावरण तर चिघडून जासान ना. मी बी संध्याकाळी जायला तयार. म्या म्हटलं हातातलं पाखरून सुट्टेच का मला एवढं? असं कसं सहजासहजी मी पाखराले उडून जाऊ देऊ? आता फळफळ म्हणत ती जाऊन. चल बाई, मी इकडल्या इकडे चाली जातो माय बदर. नाही तर उगाच वाटेन तिनच सांगितलं काही. मी काय बाई, आपण कोणाला काही म्हणत नसतो बाई. आता सांग तुम्ही असं कसं लय हिडकावली का? लय हिडकावली, माझा अपमान करते म्हणते. मी सर्वांना आणलं तेच दिलं, आता ती मम्मी होले होते. हे पा, तुम्ही सांगा त्या मंदाल जर समजव. आता सोयऱ्या धायराची देखता तमाशा करायची काही गरज आहे का? सांगा काय चुकलं त्या रश्मीचं? पा ती मोहिनीची काकू तिले चल लावून राहिली. इली अक्कल नाही पाहिजे का आपल्या पुरीले? ती राहतायचं ऐकून घरात भांडणं करावं का? आता तुम्हीच पा, आता काही ऐकत नाही ती. म्हणजे चालली ती आता फालतू. अर्ध्या घंट्यात बिदाई करून टाका तिची. आपच पुढच्या पुढे आली की तिचं डोकं शांत होते. मी बोलतो. अरे का बाई म्हणता, काय झालं? अरे बा, पाहुणे म्हणतात जा लागते, अर्जंट फोन आला म्हणतात. हो पप्पा, त्यांचा ऑफिसचा फोन आला ते कंपनीतून, तर उद्या अर्जंट जा लागते, तर मग आम्हाला आताच निघावं लागते. अरे हो का? नाही जा काम पहिले बाई. पोरीची शाळा आहे ना. बरं मग हे चितुरी ने ना बांधून. घरी गेल्यावर टेन्शन नाही. रस्त्याने पोरगी जेवली तर आईले सांग. अय विचार सांग, पोळी भाजी बांधून देवा. हो बांधतो ना बाई. म्हणता राणीले तयार कर ना, पोरगी खेळूनच राहिली दारात. हो, हे पप्पा काय लागले तर म्हणतात. पप्पाच्या समोर मी जर काही म्हटलं ना तर पप्पा मलाच रागवते. पप्पा नसते ना तर साजरे तर रश्मीच्या आईला, बाबाला, सर्वांनाच मीच हे केलं असतं. जाऊ दे, आता पप्पा मला रागवते नाही तर. बाई उन्हाळ्यात येतो. फोन करतो. जर पाहुण्याचं नाही जमलं तर मग आपस रवी नाही तर श्यामीन तुम्हाला घ्यायले. बाईचे पेपर झाले की चालले 8-15 दिवसासाठी. हो पप्पा. काही नाही आगी लागते का बाई? काही नेतं घेतो का? सांगतो येई भरते. काही डाळं गिळं नेतं का? काय दाढी गिडी? हवा तू का पुरी हरभऱ्याची दाय नेतो म्हणस ना. राहू दे, नीन उन्हाळ्यात सध्याची आहे. मी बॅगावरती पप्पा निघायचं म्हणतात ते तर. हो बाई, हो आवर बॅग जाय. अरे चला ना, चल नको. म्हटलं मामाची येतो. थोडं अर्जंट आहे, कारण आम्हाला पोचाही लागेल ना लवकर, तर म्हणून लवकर निघून राहिलो. हो काही प्रश्न नाही, काही नाही. फक्त गाडी शांततेने चालवा. नाही तर लवकर पोचा, लवकर. गाडी गिडी जोरात नका चालू बापा. हायवे आहे ते. शांततेने जा, पोचता तुम्ही. आता तुम्हाला होते 2-2.5 वाजताच रातचे. आता रातच आहे, त्याच्यात काय आता. फक्त शांततेने जा. आणि सकाळी राणीला शाळेत नका पाठवू, तिची झोप झाली पाहिजे लेकराची. हो ते राहील घरी, पण मला जाच लागते उद्या अर्जंट. बरं चला म्हणता, चल बरं. राणी बसली गाडीत. तिचे ते नवीन ड्रेस असेल तर ते घे बॅगेतच घालून, ते त्याच कपड्यावर बसली. बसू दे, नाहीतर गाडीतच बस लागते आता. बसली का? हे पुरेल तर काय जाय, हरिकच आहे, घरी जायचंय, हरिकच आहे. बरं आणते ना मग मी बॅग. त्या रश्मीला भेटते ना मम्मी? भाई रश्मीला भेटल्यापेक्षा मोहिनीला भेट. वहिनीला सांगून जाय. हो पप्पा, हो वहिनीला भेटतो ना, लेकराला पाहतो बस निघतो मग. बरं झालं बाई, हे मंदा गेली, चांगलं झालं. आणि काकाने चांगली घाई केली म्हणून बरं झालं. तर काकून तर चांगलाच प्लॅन केलता. म्हणजे मंदाले काकू भडकून देत होती का? वा रे वा, काकू आयत्या पिठावर रे गोट्या. म्हणजे बाई भाजील पोळी काकू घेऊन जात होती. लहान झाली काकूची आता. थांब म्हणा, ये डबल सांगतो तुला गंमत. जाऊ दे तिकडे बाई, काटावून निबदलं सारं. बरं झालं बाई. नाही ना, लहान झाली ती काकूची, लगे मंदाले पकडले होतं असं तसं, देत तिला भडकून. ते बरंच झालं बाई. त्या पाहुण्याला काही काम निघालं, ते दुपारी चालले गेले. नाही
तर मंदाज असते ना तमाशा करतच होती नाही काकू तेल टाकतच होती. लहान झाली काकूची खरंच ना मोहिनी ताईची काकू ना एक नंबरची बदमाश बाई आहे. हा म्हणजे मला बदला घ्यायसाठी ते मागरात भांडण करायला लावत होती नाही म्हणजे लहान झाली का आता तिची. हा बरं झालं भाई जाऊ दे या माणसाला काही माहित नाही पडलं. हे तर अजून तमाशा हे तर मलाच बोलत होते एक तर त्या चादरा आणल्या मी मनानं आई म्हणत साड्या घेऊन ये मी म्हटलं जाऊ दे साडी कोणी घालत नाही तर चादरा आणू. आता साड्याच कोणत्या असल्या 250 रुपयाच्या आणल्या असत्या कारण त्या 250 हजाराच्या आणल्या असत्या का सगळ्या येईल. आता कुठे त्या मंदाच्या डोक्यात लाव आगवत होण्याची मग असं आहे ना हे शिल्लक बोलते बाहेरचे लोक मग बरोबर हे करतात. हा त्या काकून बरोबर पाहिलंच ना चान्स की भांडण लावायचा. बरंच झालं बाई ते बंदाई चालली गेली ते काकू चालली गेली नाही तर उगाच भांडणं झाले असते माया नावानं रश्मीनं असं केलं हा माणूस तर मध्येच म्हटलं असं ना. जाऊ दे तिकडे जाय तिकडे सुटलं एकदाच. थकली नाहीस का हो तू झोप ना. हा काही थकत गिकत नाहीस का बिचारे गेले बाई पाहुणे बरं झालं गाव हे पाहुणे घरी असली की मला सुचतच नाही निरा. पाहुणे घरी असली की मलाच पाहुण्यासारखं वाटते निरा. मोकळं बसता येत नाही काही नाही आलं की अति बसा चाललो जा बाहेर ते घरात पाहुणे असली की मला भलं जेव्हा येते. काही सांगा तुम्ही पाहुणे असले की गमत नाही काही पाहुणे असले की तू उलट गमते वा सगळेजण असतात मस्त बसणं बोलणं जेवणं किती मजा येते. तुम्ही बोलले जा एकाल ओरे तुम्हाला कोणी पटतच नाही ना. तसं नाही ना पण ते पाहुणे असली की कसं रिलॅक्स राहता येत नाही जर शक्ती असं लयच आपल्याला पद्धतशीर लागते जरा का हे म्हटलं मंदा जाताना बरे नाराज दिसली कोण तिची तब्येत किब्येत नव्हती का बरोबर. नाही चांगली होती ताईची तब्येत तुला काय झालं चांगलं होतं. ते दादाला काही काम निघालं ना वेळेवर फोन आला त्याच्या कंपनीतून म्हणून त्यांनी घाई जावं लागलं. बरंच झालं नाही आता आपल्या घरी तमाशा असता. हो ना पाहुणे सांगत मला ते काय आता नोकरीवाल्याचं आहेच तसं फोन आला की पया नाही मला नाराज दिसली जशी जाताना मला म्हटलं की तब्येत नाही बरोबर का काय म्हटलं कडे म्हणून विचारून राहिलो. हो का असं झालं आटपलं सगळं बरं झालं आता हे. बरं झालं बाबा आटपलं पाहुणे बरं चालले गेले आपल्या घरी हे लय चांगली गोष्ट झाली. नाही म्हटलं सगळं आटोपलं शांततेनं हे लय चांगलं झालं. कार्यक्रम मस्त झाला की बरं. हो कार्यक्रम मस्त झाला कार्यक्रमाची काय बा मस्त. त्याला आईनं बाबानं काय आणलं होतं. अंगठी आणल्या होत्या ना. हो आई म्हणे बाबा म्हणत गोप घेऊ पण मग मी म्हटलं आम्ही घरी गोप केले जागे सुनंदा ताई नाही सांगितलं होतं मी गोप आणून राहिली तर म्हटलं आई सगळेजण जास्त गोपच होती अंगठी आण मग अंगठी आणल्या त्या आईनं चांगल्या आणल्या 1.5 पावणे 2 ग्रामची एक अंगठी आहे मस्त आहे म्हणजे मोहिनी ताई घालू शकतात अशा आहेत. हो का हो का मंदानं काय आणलं होतं. तिनं गुळे आणले ना. काय गुळ काय गुळे म्हणजे कानात ते लेकराईचे कानातले नसतात काय नुसतं अशी कळीसारखी कडी असते त्याला गुळे म्हणतात. रिंग नसतात काय त्यात असं मणी असते एक हिरवा लाल असा डिस्कोचा त्याला गुळे म्हणतात ना. असं कानातले आणलं समजा हो का. अरे लेख चांगलं झालं का मोहिनी ताईच्या काकानं गोप आणली म्हणते काकू सांगे बा त्या बायली गोष्टी तर म्हणून मी ऐकलं त्याचं. हो बाबा काकून तर बरं पब्लिसिटीच केली ज्याला सांग माहित नाही त्याला माहित आहे नाही पण आणले चांगले काल उगाच 5-5 ग्रामचा गोप आणला म्हटलं काकानं चांगला गोप आहे म्हणजे असा बिना घट्टीचा मशीनचा नाही चेन नाही गोप आहे गोप साजरा मस्त हो चांगला आहे. अरे बापरे हो ना मी काका चांगल्याच म्हणजे चांगले आहेत तशी परिस्थितीने चांगले आहेत विचाराने चांगले आहेत. हा मस्त आहे पाहिलं आपण बरोबर जवळचा मान देतात की नाही बरं. हो नाही काकाचा स्वभाव खरंच चांगला आहे त्याच्या काकू जरा शिकाय आगाव पण काकाला चांगले आहेत का होते त्याच्या पोराचं पायजा ना हो काय करून राहिला तो इंजिनिअरिंग काय करून राहिला तर मला एवढा काही हुशार नाही अभ्यासात जसं काकाच्या बोलण्यावरून मग त्याचं कुठे जमलं नाही तर आपल्या फॅक्टरीत पायजा ना मग नाहीतर तुम्हाला तर काम असतं पडते लोकांचं शिकलेलंही आहे असंही नाही एवढा नाही आहे म्हणून तर चांगल्या पोस्टवर घे जाणं लावून त्याला बरं ओळखीतलाही आहे तुम्हालाही विश्वास ठेवता येते त्याच्यावर जसा आणि त्याला बिचारायला ताबडतोब नोकरी लागते कुठे बशीन कंपन्या शोधत नाही त्याला जर तिकडे काही जमलं नाही तर त्याला जर चांगली नोकरी भेटली तर त्यात काय बापा मग तिकडे करेन तो पण जसं नाही जमलं कुठे तर नाही तुम्हाला काय वाटते. हो चालते आपल्याला तर लोकांची गरज आहे आता शिकलेली असली तर मग फार चांगलं म्हणजे कसं चांगलं राहते. हो तर ते सीईटी दिली ती मागेले का आता ते काही करत असेल आता काय इंजिनिअरिंग दुसरं काय करतात इंजिनियर चालते ना पाहू त्याने म्हटलं आपण कसं काय म्हणतो तेली वाटेल आमचं पोरगं का तुम्हाला का खाली वाटलं का सोटेन ते नाही तर मग आपल्याला काय गरजच आहे. आणि बरं शिकलेलं असलं त्याला आपल्याला चांगली पोस्ट देऊ शकतो असं काही नाही परमनंट लावून घेऊ शकतो आपल्या डोक्याला टेन्शन नाही पोरगा जर चांगला असेल तर आपल्याला काय आहे. हो हे की नाही बरं तेच माझ्या डोक्यातच होतं म्हटलं बरं चांगलंच आहे. मग पाय एखाद्या दिवशी गोष्ट निघाली समजा कधी काय असं काकाची भेट झाली कधी गोष्ट निघाली तर कधी आला गेला ही नाही कदाचित तो लेकरेले पाहायले समजा इकडे सुट्टीवर आला तर म्हणून पाहायचा नाही तर नाही
चांगलं होईल. याईनं जर लावून घेतलं त्या राजकुमारला फॅक्टरीत चांगली पोस्ट दिली, चांगला पगार जर दिला, तर त्याला बिचारायला भातच नोकरी लागेल. आणि परमनंट जर म्हटलं तर हे कायले काढतात त्याला, जो जो हुशार असला काम गिम व्यवस्थित केलं तर हेच कायले काढतात त्याला. हा, आणि तशी एवढी कोणती नोकरी त्याला ताबडतोब लागणार आहे. पण त्याने हो म्हटलं पाहिजे बाई. आजकाल लेकरायला कसं तिकडे कंपनीनं काम करायला आवडते, फॅक्टरीत आवडते नाही आवडत. पण कसं लागला तर कसं त्या काकाचे फालतूचे 1,000 गेले त्या काकूच्या विषयात, तर तेवढे निघून येतील आणि मदत येईल आपल्या इकडून. असं तर वाटते मला बाई. आता काय माहित बाई.